हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. चहा वगैरे झाली का? माझी पण आत्ताच झाली. ग्रीन टी घेतली आणि म्हटलं आता तुमच्याशी बोलावं, कारण मला रात्री एक जण एका ह्यांनी एक लाईव्ह शेअर केली आणि म्हणजे लाईव्हची लिंक शेअर केली एक जणांनी, आणि मी रात्री जागी होते त्यावेळेला, म्हणून मी ती बघितलं क्लिक करून. तर कसला भयंकर प्रकार होता त्या लाईव्हवरती. ती लाईव्ह कुणी कुणी बघितली मला सांगा. आणि ती लाईव्ह जरी आत्ता त्यांनी डिलीट मारली ना, तरी पण ती रात्रीच मी डाउनलोड करून घेतलेली आहे. कारण हा खूप भयानक आणि विचित्र प्रकार लाईव्हवरती घडला होता. म्हणजे ह्याला काही मर्दानगी म्हणत नाहीये. मी खूप आदर करत होते त्यानं, म्हणजे राजू मिसाळ याच्याबद्दल बोलत आहे मी. कारण ना त्यानं चुकीचं केलं. मी आतापर्यंत कधी कुणाबद्दल बोलताना बघितलंय का? पण ज्याने मला चुकीचं केलं, मेन म्हणजे महिलेवर अत्याचार झाले, त्यामुळे मला बोलायचे. आणि मला माहीत बी नसतं, पण मला ती लाईव्ह शेअर केली गेली आणि की ही लाईव्ह बघा काहीतरी करा असं हे केलं होतं मला. तर काहीतरी करायला, पहिला मुद्दा, काहीतरी करण्यासाठी आपल्याला त्यांचे डिटेल्स हवे असतात. म्हणजे ते कुठं राहतात, तालुका कुठला येतो, वगैरे वगैरे थोडे तरी डिटेल्स असायला पाहिजेत. आणि त्या डिटेल्स अजिबात माझ्याकडे नाही आहेत त्यांच्या. त्यामुळे मी रात्री म्हणजे नाही का, खूप काही करायची इच्छा होती, पण मी काही करू शकले नाही. पहिला मुद्दा. परंतु मी लाईव्ह शेअर केलेली आहे. जर त्या पिंकीला गरज असेल की तिला मदतीची गरज असेल, तर तिनं माझ्या व्हिडिओला येऊन कमेंट्स करावी. मी तिला म्हणजे नाही का, होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीन. कुठलाही एक रुपया न खर्च करता. फक्त तुला यायचे जायचे खर्च मात्र तुला करावा तर लागेल, कारण तू येणार जाणार त्या केसेसबद्दल किंवा काही कामाबद्दल, तर तुला नक्कीच येण्या जाण्याचा खर्च करावा लागेल. बाकी कुठलाही खर्च एक रुपया करायची गरज नाही. आणि मी तुला इथपर्यंत नेईल, इथपर्यंत मदत मिळवून देईल की तुला तिथेही एक रुपयाही नाही आणि तुझं खूप लवकर त्याच्यावरती काम केलं जाईल. तुला ते पण सांगते. तर जर तुला खरंच मदतीची गरज असेल आणि तुला खरंच काही त्याच्यावरती कारवाई, तक्रार करायची असेल, तर म्हणजे नाही का, तुम्हाला इथं कमेंट्स कर. आणि राहिला प्रश्न, तर राजू मिसाळबद्दल मला खूप हे वाटत होतं की बाबा तो माणूस म्हणजे शिकलेला नाही आहे, परंतु तो खूप चांगला आहे आणि तो म्हणजे नाही का, त्याच्या बायकोवरती खूप प्रेम करतो. आणि त्यानं ती एवढी कुठं निघून गेलेली असताना, XYZ जे काय असताना तिला आणलं, तिचा स्वीकार केला. तर ते कशासाठी केलाच रे बाबा? तिचा हा मानसिक छळ करण्यासाठी, शारीरिक छळ करण्यासाठी तुला ती वापस पाहिजे होती का? ह्याला प्रेम म्हणत नाहीयेत. हाणून मारून आपल्या जवळ ठेवणं एखाद्याला, त्याला प्रेम म्हणत नाहीयेत. प्रेमाची भाषा किंवा प्रेमाचा अर्थ तुम्हा लोकांना समजत सुद्धा नाहीये आणि तुम्ही प्रेम म्हणता ह्याला. तू प्रेम म्हणतो, माझं तिच्यावरती प्रेम आहे, आणि जनावरांसारखं तिला मारतो. रात्री लाईव्हवरती जनावरांसारखं तिला मारत होता. आणि ॲक्च्युली ती बघा, रडता रडता ती अशी पण म्हटलेली आहे की पूर्ण क्लिअर त्याच्यामध्ये दिसत होतं तो कसा, म्हणजे एक सैतान घुसल्यासारखा त्याच्या अंगात घुसलेला होता आणि तो तिला बेदम मारत होता. बेवडा कुठला, तुला लाज वाटली पाहिजे. ह्याला मर्दानगी म्हणत नाहीयेत, ना मर्द म्हणतात. जे बायकांवर, महिलांवर हात उचलतात त्यांना असं वाटतं का आम्ही खूप मर्द आहेत, तर नाही, तुम्ही नामर्द आहेत. समजलं का? आणि दुसरा मुद्दा, ती रडता रडता अशी म्हणत होती की तिच्या पोटामध्ये लेकरू आहे आणि त्याला जर काय झालं तर मी तुला बघते. म्हणजेच ती प्रेग्नेन्सीमध्ये आहे, त्या अवस्थेमध्ये आहे, आणि त्या अवस्थेमध्ये मारहाण करणं म्हणजे किती मोठे गुन्हे केलेत तू काल रात्री लाईव्हवरती, हे तू स्वप्नात सुद्धा विचार करू शकणार नाही. म्हणून घाबरून, एवढा जर तू मर्द आहे, बायकोला मारतो, तर लाईव्ह डिलीट नाही मारायला पाहिजे होत्या. पण हा तुझा भ्रम आहे की लाईव्ह डिलीट मारल्या म्हणजे सगळं संपलंय. तर हे संपणारं नाहीये. समजलं का? लाईव्ह बऱ्याच जणांनी शेअर केलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी सेव्ह पण करून घेतलेले आहेत डाउनलोड करून. तर ते समजू नको की तू सुटल किंवा तू हे करशील. आणि रात्री बऱ्याच जणांनी त्याला कमेंट्स पण टाकली होती की पोलीस येत आहेत असं तसं. तर तो म्हणतो येऊ द्या, मी घाबरत नाही, येऊ तेव असं पण बोललेलं आहे. आणि हा बार बार लाईव्ह चालू करत होता, ते पण सांगते तुम्हाला. थांबून थांबून लाईव्ह चालू करायचे आणि लाईव्हवरती हे सगळं धिंगाणा दाखवत होते. म्हणजे काय करत होता तू,
हे सरळ हिंसा आहे, अत्याचार आहे आणि ह्याचे गुन्हे काय काय कलम तुला लागू शकतात ह्याचा विचार कर. ह्या अवस्थेमध्ये ती जर गरोदर आहे आणि त्या अवस्थेमध्ये तू तिला मारहाण करतो, जर तिच्या बाळाला काही झालं तर त्याचा सुद्धा गुन्हा तुझ्यावरती लागेल, हे लक्षात घे. आणि आजपासून माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरलेलं आहे. मला असं वाटायचं की यार किती चांगला आहे हा माणूस, बायको एवढी दुसऱ्याकडे 4 दिवस जाऊन राहिली होती तरी पण ह्यानं तिचा स्वीकार केला, तिला आणलं, मान सन्मानाने ठेवलं घरात. पण नाही, हे असे लोक खूप धोकेबाज असतात. वापस घेऊन येतात आणि छळ करतात बदला घेण्यासाठी. तर कधी ना कधी त्या पोरीच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर तिनं खरंच विचार करावा ह्या गोष्टीचा की. आणि मेन म्हणजे तिथं लहान मूल होतं. ते लहान मूल सुद्धा कुठल्या म्हणजे परिस्थितीमध्ये असेल ना ह्याची नक्कीच मला जाणीव आहे. आणि किती म्हणजे आजूबाजूचे सुद्धा लोक किती हे तो विचार करा, कुणी सुद्धा आलेलं नाहीये. मग लोकांना तमाशाच बघायला आवडतो हेच ना. आणि बरं ज्या लोक कंटिन्यू त्यांचा व्हिडिओ बघतात किंवा कंटिन्यू तिथं असतात आणि त्यांच्याबद्दल त्यांना माहिती आहे, त्या लोकांनी रात्री मदत करायला पाहिजे होती, तक्रार करायला पाहिजे होती कॉल करून, असे इथं हे चालू आहे म्हणून करायला पाहिजे होती का नाही. 112ला तक्रार करायला पाहिजे होती, जेणेकरून तुमचा कॉल रेकॉर्ड झाला असता आणि तिथपर्यंत मदत पोचली असती किंवा आज त्याच्यावरती काही ना काही कारवाई झाली असती. म्हणजे लोकांना फक्त तमाशे बघायला आवडतात, कुणाला मदत करायला आवडत नाही आणि दुसऱ्यांबद्दल काही वाटत पण नाही. किती निर्लज्ज आणि निर्दय लोक आहेत. काय प्रकार दाखवतात. ते दृश्य माझ्यासाठी नवीन नाही आहेत, मी भरपूर बघितलेले आहेत आणि माझ्या स्वतःच्या घरात पण ते घडत होतं. परंतु एका म्हणजे नाही का महिलेवरती हात उचलणं, ह्याला मर्दानगी म्हणत नाहीत. मी परत सांगते, ह्याला नामर्द म्हणतात. अशा लोकांना नामर्द म्हणतात, मर्द म्हणत नाहीत. कारण जो महिलापाशी जोर दाखवतो, महिलेवर हात उचलून जोर दाखवतो, महिलेवर दादागिरी करून जोर दाखवतो आणि महिलेला त्रास देऊन जोर दाखवतो. राहिला प्रश्न ती काय कपडे कसे घातले होते, कपड्यावरून त्यांचं काहीतरी भांडण झालं. अरे कपडे आहेत, तिनं पूर्ण अंग तर झाकलं होतं ना, बरोबर की नाही. तिनं पूर्ण अंग तर झाकलं होतं ना. कपड्यावरून तिचं कॅरेक्टर ठरवता तुम्हाला तर तिचं आधीच माहिती आहे कॅरेक्टर ढिल्लंय ते, बरोबर की नाही. मग तरी पण तुला एवढी खास का होती, तिला घेऊन काय यायचं होतं, तू घेऊन का आला. आणि घेऊन आला सगळ्याच्या नजरेत आदर्शपणा दाखवला की जसा मी किती ग्रेट आहे, मी तिच्यावर किती प्रेम करतो, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही असं दाखवलं. आणि आज तिचा छळ करत आहे. कसलं भयंकर पद्धतीने केस धरून मारल्याशी मला इतका राग येत होता. असं वाटत होतं की यार हे असायला पाहिजे होतं, ह्या मोबाईलमध्ये घुसता यायला पाहिजे होतं. कुणी नाही पण राजा मी तुला कुत्र्यासारखा हाणला असता रे, मध्ये बसून खरंच हाणला असता. मला इतका राग येत होता रात्री की असं वाटायचं यार हा मला ह्या मोबाईलमधून घुसता यायला पाहिजे होतं आणि हा माझ्या जवळपास पाहिजे होता. तुझ्या कुत्र्यासारखे हाल केले असते मी. कारण ना एक महिलेबद्दल जर काही वाटत नसेल की तिला किती त्रास झाला असेल, तिला मारल्यानंतर केस धरून मारतो, तिला किती वेदना झाल्या असतील, ती कुठल्या अवस्थेमध्ये आहे ह्याचा तरी विचार करायला पाहिजे. आणि ह्याला प्रेम म्हणत नाही आहेत रे मूर्ख माणसा. प्रेम कशाला म्हणतात माहिती आहे का, ज्याच्यावरती आपण प्रेम करतो ना त्याला काटा पण टोचला नाही पाहिजे ह्याची काळजी घेणं, ह्याला प्रेम म्हणतात. किंवा त्याला सतत सुखात बघणं, त्याला आपल्याकडून त्रास नाही झाला पाहिजे, दुःख नाही झालं पाहिजे, ह्याला प्रेम म्हणतात. हे असं तुझ्यासारखं कुत्र्यासारखं मारून ह्याला प्रेम म्हणतात. त्यावेळेला पण तिनं जे काही प्रकार केला होता त्यावेळेला पण पार तिचं काळा निळं तोंड केलं होतं, सुजवलं होतं. तरी पण ती ह्यानं घ्यायला गेल्याच्या नंतर वापस आली, राहतीये त्याच्याबरोबर, संसार करती. बिचारी शेतात सुद्धा कामाला जात होती मधी. आणि हा मूर्ख माणूस खुशाल एवढं मोठं ढेरगी घेऊन बसतो इथं मंदिरात बसलोय. बहिणींनो भावांनो, लायकी नाहीये तुझी बहिणींनो भावांनो म्हणायची, समजलं का. स्वतःच्या बहिणीला सुद्धा नाही तसली लँग्वेज यूज करतो, स्वतःच्या बहिणींना सुद्धा कसल्या घाण शिव्या देतो. तर तू बायकोची काय इज्जत करणार आहे आणि बायकोला काय सुखात ठेवणार आहे. आईला सुद्धा बघत नाही, राक्षस माणूस आहे हा. आईला सुद्धा, हाच आईला बघत नाही तर ती बायको कधी बघणार आहे ही पण विचार करा ना. शेजारी आई राहते पण त्या आईला
किती त्रास होतो, काय होतो, कधी बघत नाही आणि विचारत नाही. म्हणजे हे निर्दय लोक आहेत. ह्यांना आई बहिणीबद्दल काय वाटत नाही, तर हे बायकोबद्दल कधी काय वाटणार आहे. आणि तिचा बदला घेण्यासाठीच त्यानं वापस आणलेली. ह्याला तिच्याशी प्रेम घेणं देणं काहीच नाहीये. ह्याला फक्त तिला मारहाण करून बदला घ्यायचा की ती माझ्यापासून का गेली. तर राहिला प्रश्न, आणि परत मी म्हणजे आता जस्ट ती झाल्याच्या नंतर ना मी यूट्यूब हे करत होते, तर मला परत त्या मूर्ख बाईचा व्हिडिओ दिसलाय, त्याच्या बायकोचा, पिंकीचा, की रात्री जे झालं ते झालं आणि सोडून दिलं, असं केलं तसं केलं, लाईव्ह मीच डिलेक्ट मारल्या, असं केलं. बावळट बाई, तुझ्यासाठी लोक किती जण परेशान झाले रात्री ती लाईव्ह बघून की हिला हे झाले म्हणून. आणि म्हणजे नाही का, बरं झालं ना, कदाचित मला तुझ्या डिटेल्स माहिती नव्हत्या, नाहीतर मी मदत केली असती तरी सुद्धा तू हेच केलं असतं आणि परत मी तोंडावरती पडले असते. बरोबर की नाही. असे बरेच केसेस झालेले आहेत फ्रेंड्स, की काय करतात माहितीये का, महिला सुरुवातीला राग आलेला असतो किंवा हे केलेलं असतं म्हणून काहीतरी तक्रार करण्यासाठी मदत घेतात, हे करतात, आणि नंतर परत तुम्हाला सांगते ते नवरा गोड गोड बोलला किंवा काही झालं की लगेच परत ते केस माघारी घ्यायची, हे नाही करायचं, मला ते नाही करायचं म्हणतात, आणि मध्यस्थी माणसांना फसवतात. ह्या जो मध्ये पडतो, जो ही करतो ना, परत त्याला मध्यस्थी माणसाला फसवतात. म्हणजे कसं, त्यांचे इव्हन आजूबाजूचे घरचे बिरचे नातेवाईक रिलेटिव्ह जे कोणी असतात ना, ते सुद्धा सगळे कुत्र्यासारखे धावून येतात, बोलतात, तुम्हाला कोणी सांगितलंय, मग ती नाही म्हणते तर वापस घ्या, असं करा तसं करा. म्हणजे कसा मधला माणूस अटकतो आणि मधल्या माणसाला त्रास होतो. धड तो इकडे डिपार्टमेंटला म्हणू शकत नाहीये, मग डिपार्टमेंट म्हणणार कशाला आले होते तुम्ही, असंच ना. म्हणजे ही खूप सगळं असं, काही कुणाला मदत करताना, कुणाबद्दल काहीतरी हे करताना खूप विचार करून कराव्या लागतात त्या गोष्टी. नाहीतर काय होतं माहिती का, आपण मध्ये फसलं जातो आणि शिवाय परत हे होतं, आपलं नाव खराब होतं. की आपण चांगले कामं करत असतो ना, अशा लोकांची खरंच अडाणी अशिक्षित लोकांशी नाही नादाला लागायला पाहिजे. कारण ह्या लोकांना आपल्या अधिकार, मान सन्मान, इज्जत किंवा स्वाभिमान, ह्यांना ह्याच्याशी काहीच घेणं देणं नसतं. ह्यांना त्याचे अर्थ बी कळत नसतात. आता ती खुशाल म्हणते नवराचं आहे, मारतच असतो, असं करत असतो. हो बाई, मान्य आहे, नवराचा आहे, मारत असतो, पण एखादी दुसरी झापड मारत असतो, नाकी केस धरून बेदम मारत असतो, पोटात लाता घालतो. तूच म्हणत होती रात्री की माझ्या पोटात लेकरू आहे आणि तरी पण तू लाता घातल्या, मला मारलं, माझ्या जर लेकराला काय झालं तर मी तुला बघते. आणि आता काय झालं ग, कुठं गेलं? काय यार, म्हणजे लोकांना रात्रभर किती जणाला त्रास झाला असेल विचार करा. ती म्हणजे नाही का, मी बऱ्याच जणांचे व्हिडिओ बघितले, बऱ्याच जणांनी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले. चुकीचं केलंय, चुकीचं, बरोबर आहे, चुकीचं केलंय, परंतु त्याचा उद्देश काय होता की तो रिपीट लाईव्ह चालू करून दाखवत होता. परत काही ते ब्लेडच मारलेलं दाखवलं, सगळं असं खाली रक्त सांडतंय असं दाखवलं. म्हणजे हेतू काय होता, आणि कसे तुम्ही असे निर्दय लोक आहेत. बरोबर की नाही. मला बोलायचं नव्हतं ह्या विषयावरती, पण मला रात्री लाईव्ह शेअर केली गेली आणि परत काहीतरी करा. हो, बरं झालं मी काही केलं नाही, कारण रात्री माझ्याकडे डिटेल्स नसल्यामुळे. पण मी आता तरी पण सांगते, अजून पण सांगते, जर का पिंकीला त्याच्याबद्दल काही तक्रार करायची असेल तर तो व्हिडिओ जरी डिलीट झाला तरी माझ्याकडे आहे ती लाईव्ह सेव्ह केलेली, डाउनलोड केलेली. आणि तुला जर काही करायचं असेल तर तू फक्त मला कमेंट्स करून सांग, मी नक्कीच तुला होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न कर. परंतु मी काय अशी समाजसेविका नाहीये, मी काय असं खूप हे करत नाहीये. पण मला की काल रात्रीचं बघून ना खूप हे वाटलंय, म्हणून मी तुला कुठं जायचं, काय करायचं, कुठपर्यंत न्यायचं, एवढं सगळे डिटेल्स मी तुला म्हणजे मदत पूर्णपणे करू शकते. तर जर तुला करायची असेल काही तक्रार वगैरे तर तू इथं मला या व्हिडिओला कमेंट्स कर. आणि त्या राजू मिसाळला परत सांगणं आहे, यापुढे जर ह्या म्हणजे नाही का सोशल मीडियावरती तुम्ही असा काही प्रकार दाखवला तर सरळ सरळ तुमच्या चॅनलला रिपोर्ट्स तर मारलेच जातील, परंतु तुमच्यावर कारवाया पण केली जातील. आणि आता सुद्धा मला नाही वाटत की लोक काही शांत बसतील. बरेच लोक काहीतरी ॲक्शन घेतील आणि काहीतरी करतील. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
बाय बाय.